स्टुडंट आज आपण पाहणार आहोत स्क्वेअर काढणे, ते सुद्धा कुठून कुठपर्यंत 19 पासून 11 पासून ते कुठपर्यंत 19 पर्यंतच्या नंबरचे आपण काय काढणार आहोत, स्क्वेअर काढणार आहोत आणि ते सुद्धा एकदम इझी वे ना. चेक करा, इथं दिलाय आपल्याला कितीचा स्क्वेअर, 11 चा स्क्वेअर दिला, कितीचा 11 चा. तर मला सांगा 11 आहे, ओके 11 चा स्क्वेअर, 11 10 पेक्षा कितीने जास्त आहे. 11 हा नंबर 10 पेक्षा कितीने जास्त येते, तर 1 कितीने जास्त येते, 1. संपला तुमचा आन्सर समजून जाते. 11 मध्ये जर 2 टाकले किती झाले, 12. आणि काय करायचं मग, ह्या 1 चा स्क्वेअर करायचा. 1 चा स्क्वेअर किती, 1 झालं तुमचं किती, 121. ओके चेक करा 13 चा स्क्वेअर, 10 पेक्षा किती जास्त आहे, 3 जास्त आहे. ओके मी 13 आधी जसे लिहितो आणि मग त्याच्यामध्ये किती टाकले, मी 3 टाकले. तर दोघांची ऍडिशन किती झाली तुमची, 16. किती झाली, 16. आणि त्याच्यामध्ये मग काय करायचं, 3 चा स्क्वेअर किती झाला, 9. किती झाला 13 चा स्क्वेअर, 169. ओके त्याच पद्धतीने इकडला सुद्धा स्क्वेअर करू, पण थोडा चेंजेस आहे ते आपण इथं बघणार आहोत. 10 पास मी किती लिहिले, 16 लिहिले. ओके कितीने जास्त आहे, 6 न 10 पेक्षा 6 लिहिले. आता 16 प्लस 6 जर मी केले तर किती झाले, 22. इथे हा चेंजेस आहे, चेक करा. या इथे काय झाला, स्क्वेअर केल्यानंतर सिंगल डिजिट आला, पण इथे चेक करा या 6 चा स्क्वेअर केल्यावर किती येते, 36. तर मग तो असा लिहायचा, ऍडिशन किती झाले, 6 3 + 2 5 2 ॲज इट इज, म्हणजे किती झालं, 256. त्याचप्रमाणे आता काढू आपण 19 चा स्क्वेअर सुद्धा. ओके 19 प्लस किती जास्त आहे, 9 न जास्त आहे, म्हणजेच किती होईल तुमचे 28 होईल. ओके त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, 9 चा स्क्वेअर करायचा, पण याच्या खाली 9 चा स्क्वेअर किती आला, 81. मग करायची ऍडिशन, किती झाला 161 कॅरी, किती झाला 361. या पद्धतीने एकदम इझी वेने तुम्ही काय करू शकता, 11 to 19 जे नंबर दिले आहेत त्यांची एकदम इझी वेने तुम्ही काय करू शकता, स्क्वेअर काढू शकता. थँक्यू.